कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, या वर्षीपासून जे NMMS चा पेपर आहे त्या पेपरला सेट पद्धती अवलंबली. ह्याच्या आधी सेट पद्धती नव्हती. तर आपण सी सेट जो 28 डिसेंबर 2025 ला पेपर झालाय 10:30 ते 12च्या दरम्यान, तर त्याची मॅट जो पहिला पेपर आहे तर त्याचे 90च्या 90 प्रश्नांचे एक्सप्लेनेशन देणार आहे. तर या 90 प्रश्नांच्या एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रश्नांची उत्तरं ही तुमची वेगळी असू शकतात आणि तुमचं पण लॉजिक करेक्ट असू शकतं. तर हिथलं लॉजिक वेगळे म्हणून नाखुश होऊ नका. तुमचं जे लॉजिक करेक्ट आहे ते लॉजिक सुद्धा करेक्ट उत्तर येऊ शकतं. आपण बघितले मागील पेपरमध्ये की एकाच प्रश्नाचे 2-3 उत्तर पण येतात आणि काही काही प्रश्न हे कॅन्सलही होतात. तर जर काही प्रश्न शंकास्पद असेल तर तो कॅन्सल केला जाईल आणि एकापेक्षा जास्त उत्तर असतील तर त्यांचे गुण सगळ्यांना मिळतील. तर चला उत्तर बघूया आणि याचं एक्सप्लेनेशन आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊ. आता उत्तर बघू. तर पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 2 नंबरच्याच पण येते 4. 3 नंबरच्याच उत्तर येते पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. 4चं उत्तर येते 1. 5चं उत्तर येते 3. 6चं उत्तर येते 3. आता 7 नंबरच्याच पहिल्याचं उत्तर. आता हा प्रश्न कॅन्सल होण्याच्या गतीत आहे कारण की इथं FGH हवं होतं. FGH असतं तर उत्तर येत होतं GON. ठीक आहे. तर ह्यांचा इथं बहुतेक स्पेलिंग मिस्टेक काय झाली असेल, नाहीतर हा प्रश्न कॅन्सल होईल. 7चं उत्तर जर FBH असेल तर एक येतंय. 8चं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 9चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. आता बाकीचे जे मित्र आहेत आमचे A, B आणि D सेटवाले, तर त्यांनी फक्त काय करा की तुम्ही तुमच्यानुसार उत्तर फक्त ऍडजस्ट करा. ठीक आहे. फक्त गट बघा, त्या गटानुसार तुमची उत्तर ऍडजस्ट होतील. आता 10 नंबरच्याच उत्तर येते 2, 3, 1, 4. 2, 3, 1, 4 येते. 14चं उत्तर. आता 14 हा प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे. कॅन्सलच्याच गतीत पाहिजे कारण की हे जे आकृत्या तर करेक्ट निघत नाहीत. तरी जर तुम्ही काढायलाच गेलात उत्तर तर 1 आणि 3 मधलं उत्तर असायला पाहिजे. आता तुम्ही चेक करा कारण की ह्याचं उत्तर खरं तर कॅन्सलच व्हायला पाहिजे प्रश्न, कारण की आकृती फिरवल्यानंतर ती वेगळीच आकृती तयार होते. ठीक आहे. ह्याचं उत्तर काय मी देत नाही. ह्याचं उत्तर आपण बघूया. शंकास्पद वाटतोय तो. 14 नंतर पुढचा प्रश्न 15. 15 नंबरच्याच उत्तर. 15च्या किती येते? 15च्याच 1 आणि 16चं 3. ठीक आहे. आता 17 नंबरचा प्रश्न बघूया. 17 नंबरच्याच 3. 18चं उत्तर येते 1. 19चं उत्तर येते 2. 20चं उत्तर आहे 4. 21चं उत्तर आहे 2 आणि 22चं उत्तर आहे 3. 23 नंबरचा प्रश्न बघूया. 23चं उत्तर आहे 4. 25चं ही उत्तर आहे 25चं ही उत्तर आहे 4. ठीक आहे. 26 नंबर. 25 24 झाला. आता 25चं उत्तर आहे 3. 26चं उत्तर आहे 2. 27चं उत्तर आहे 1. 28चं उत्तर आहे 2. आता 29चं उत्तर आहे 4. 30चं उत्तर आहे 30चं पण आहे 4. ठीक आहे. आता 31वा बघू. बघा इथं डार्क भागावरून उत्तर निघतंय. सॉरी, इथं उत्तर येतंय. नाही बरोबर आहे, 4च आहे की. 4च उत्तर आहे. 31. आता 31चं उत्तर येतंय 3. 32चं उत्तर येतंय 4. 33चं उत्तर येतंय 3. 34चं उत्तर येतंय 2. 35चं उत्तर येतंय 3. 36चं उत्तर येतंय 1. 37वा प्रश्न बघूया आपण. 37चं उत्तर येतंय 3. 38चं उत्तर येतंय 4. 39चं उत्तर येतंय 2. 40चं उत्तर येतंय 1.
41चं उत्तर येतं 3, 42चं उत्तर येतं 1, 43, 43चं उत्तर आहे 4, 44चं उत्तर आहे 4, 45 2 आणि 46 3. आता 47, 48 आणि 49. 47चं उत्तर येतंय 3, 48चं 1 आणि 49चं पण 1. आता 50, 50चं 1, 51चं 3, 52चं 3, 53चं 4, 54चं 3, 55 1. 56 बघूया आता आपण. तर 56चं उत्तर येईल 4, 57चं पण उत्तर येईल 4, 58चं उत्तर येईल 3, 59, 59चं उत्तर येते 4, 60चं उत्तर येते 1, 61चं उत्तर येते 3 आणि 62चं पण उत्तर येते 3. 63, 63चं उत्तर येतं 1, 64चं उत्तर येते 2, 65चं उत्तर येते 2, 66चं उत्तर येते 3. हे बघून घ्या उत्तर. ठीक आहे, आपण परत एकदा स्लो मध्ये दाखवू सगळे उत्तर आपण. आता 67, 67चं उत्तर येतंय 4, 68चं उत्तर येतंय 2, 69चं उत्तर येतंय 3, 70चं उत्तर येतंय 2. 71, 71चं उत्तर येतंय 1, 72चं उत्तर येतंय 3, 73चं येतं 3, 74चं आपलं उत्तर आलंय 4. 75, हा आता 75 बघा. 75चं उत्तर आलंय 4, 76चं उत्तर आलंय 1, 77चं उत्तर आलंय 4, 78चं उत्तर आहे 3. आता 79, 79चं उत्तर आलंय 2, 80चं उत्तर आलंय 2, 81चं पण 2 आणि 82चं 1. आता 83 बघूया आपण. 83चं आलं 2, 84चं किती आलंय 3, 85 1, 86 2, 87 1, 88 1 आणि शेवटचे 2 प्रश्न. 89, 89चं उत्तर येतंय 3 आणि 90चं उत्तर येतंय 2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 90च्या 90 प्रश्नांची एक्सप्लेनेशन दिले. आता कुणाला जर फास्ट झालं असेल तर अजून एकदा सगळे पेजेस ओपन करतो, तिथं तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमचं NMMS संपलं. आता तुम्ही स्कॉलरशिपचे जी एक्झाम आहे इयत्ता 8वी स्कॉलरशिप, तर इयत्ता 8वी स्कॉलरशिपलाही बसू शकता. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. तर अजून 2 दिवस आहेत तुमच्याकडे. उद्या सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस आहेत. 3 दिवसात तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 22 फेब्रुवारीला परत तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम देऊ शकता. म्हणजे तिथेही तुम्ही स्कॉलरशिप मिळवू शकता. तर ही स्कॉलरशिप जी आपल्याला मिळवायची आहे त्याच्यासाठी आपण रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजची बॅच घेऊन येत आहोत. आणि ही टेस्ट सिरीजची बॅच ही खास तुमच्यासाठी असणार आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅचची फी फक्त 500 रुपये असणार आहे आणि ही बॅच पुढच्या महिन्यापासून चालू होईल. तसे डिटेल्स मी YouTube चॅनलला टाकेलच. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीजची बॅच आणि रिव्हिजनची बॅच लावायचे त्यांनी आपल्याला संपर्क साधावा. संपर्कासाठी मी नंबर पण देतो बघा. हे उत्तर बघून घ्या एकदा. आणि मॅथच्या पेपरचे विश्लेषणचा व्हिडिओ थोड्याच वेळात येईल. मॅथ झाला, आता सॅटचं उत्तर येईल. सॅटचे 90 प्रश्नांची उत्तर येऊन जातील. एक थोडा वेळ द्या, थोड्या वेळात त्याची सगळी उत्तरं तुमच्या समोर असतील. ठीक आहे, तर आता ह्या पेपरला किती गुण मिळाले हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर माझ्याकडून चुकून एखादा प्रश्न चुकला असेल, ठीक आहे, तर तेही सांगा मला. तेही उत्तर आपण बदलूया. एखादा प्रश्न सोडवायचाच राहिला असेल तसंही सांगा. ठीक आहे, आणि ह्याचं कम्प्लीट एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण आपण बनवूया की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलं, नेमकं कसं आलं हे पण आपण घेऊया. तर बघा आपले किती झाले इथपर्यंत 74. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्याच्यासाठी मी पॉज करून एक 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 प्रश्न घेतोय बघा.
हे स्क्रीनशॉट उत्तर घ्या आणि तुम्ही निवांतपणे पेपर चेक करा. ठीक आहे. आणि चेक झाल्यानंतर परत कमेंट सेक्शन मध्ये येऊन तुम्ही तुमचे मार्क सांगा. ठीक आहे. तर भेटूया सॅटच्या एक्सप्लेनेशन सोबत. ठीक आहे. इथं व्हिडिओ एंड करतोय. धन्यवाद.